मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत सेव्यं श्रीकृष्णं भीम सेवितं श्रीव्यासं श्रीमदानंद तीर्थ संसेवितं भजे। ब्रह्मान्ताः गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्म जन्मनि। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। सागर लक्ष्मी वेंकटरमण देवस्थानाचे मुकाविल वर्ष अर्थात विश्वावसु नाम संवत्सराचे फाल्गुन शुद्ध अष्टमी दिवसाक 60 वर्षाचे प्रतिष्ठा वर्धंती महोत्सवाचे निमित्तान एक वर्ष पहिले हांगा अनेक धार्मिक अनुष्ठान आचरण करका प्रति महिन्याचे शुद्ध अष्टमी दिवसाक एक हवन कार्यक्रम आईल सर्वही जनांतु सहभाग जल तसल जनांक तंतु सम्राधन की अर्थात प्रसाद रूपान भोजन की इत्यादी मस्तितले कार्यक्रम गांतून घेतील असा तजे शुभारंभ आईचे दिवसाक स्वाम्याले उपस्थितींतू हांगा घडत असा। अत्यंत महत्वाचे कसन की म्हळ्यारी आमगेल्याची परंपरेचे आमगेले परम गुरु जावन घेन आशिल्ले तसले आमगेले प्रिय गुरुवर्य स्वाम्यांनी 59 वर्षा पहिले हांगा लक्ष्मी वेंकटरमण देवाक महालक्ष्मी लक्ष्मी वेंकटरमण देवाक हांगा प्रतिष्ठापन केले। त्या प्रतिष्ठापन जावन 60 वर्ष जाता आशिल्ले एक उडगासाक हांगे एक बरे एक होड कार्यक्रम तुम्ही गांतून घेतील असा। आता आम्ही आईल दिवसाकच सांगले की इतल्यानी होड कार्यक्रमांनी करकावे प्रति वर्ष जात न्ही। 1 वर्ष जाता 2 वर्ष जाता 3 वर्ष जाता 25 50 60 तर आमगेला आम्ही केन्नाही सांगताची आमगेल्यांनी देवाल हंतू मस्तितलो व्यत्यास असा। वर्ष प्रतिष्ठापन जाल्ला काही वर्ष जाता असा आमकांही वर्ष जाता असा। आता हांगा कोणाय तरी आता पळया सीताराम राव असा ताका 93 वर्ष जाले आनीक लोक कोणाय तरी असा ताका 95 वर्ष जाले आनीक लोक कोणके असा ताका 80 वर्ष जाले आनीक लोक कोणके असा ताका 75 जाता आनीक लोक कोणके असा ताका 60 वर्ष जाता। तर कसन प्रॉब्लेम कसन की म्हळ्यारी आम्ही केन्नाही हे उदाहरण दिता उरताची केन्नाही पळया तुमकां आतां इन्विटेशन आयले उरताले ना इन्विटेशन येताले तंतू शब्द कसन बरयले की म्हळ्यारी 60 वर्षाचे प्रतिष्ठा वर्धंती निमित्तान कार्यक्रम दवरून घेतील असाची समाज बांधवान तंतू उपस्थिती उरका म्हणून हे करताचे देवाल कार्यक्रमाकांनी। तशी अनेकल्या कोणाक तरी 60 वर्ष जाल्या बा 60th बर्थडे म्हणून आम्ही हे करतात ना जन्मदिवस म्हणून हे करतात थंय तागेल पर्सनल इन्विटेशनाक तागेल जन्मदिवसाक मग 60 वर्ष वर्धंती म्हणून ताका तो इन्विटेशन दिना तो कसो म्हणून घालता 60 वर्षाचे मागेल जन्मदिवसू आणि तुम्ही येऊन घेनू मागेल ह्या कार्यक्रमांत सहभाग जावचे थंय वैक 60 हाकाही 60 बट व्यत्यास कसन की म्हळ्यारी देवाल इन्विटेशन बरयताना वर्धंती उत्सव म्हणून बरयले आणि हागेले जन्मदिवसाक जन्मदिवसाचे महोत्सव म्हणून बरयले तेही उत्सवची किंतु वर्धंती म्हणून घालना तो कसन घालता जन्मदिवसाचे उत्सव म्हणून घालता हांग घालताना 60 वर्षाचे प्रतिष्ठा वर्धंती उत्सव घालता। प्रतिष्ठा उत्सव न्ही प्रतिष्ठा वर्धंती उत्सव आणि हे दिकान घालताना जन्मदिनाचे महोत्सव म्हणून घालतात जन्मदिन वर्धंती महोत्सव म्हणून घालना। व्यत्यास कसन की म्हळ्यारी आमकांनी एक संस्थेक ना गुरु मठाक एक व्यत्यास ना देवस्थानाक व्यत्यास कसन की म्हळ्यारी आमकां 60 वर्ष जालतना सकाळी अंतू सुमार खुशी जाता मस्त म्हळ्यार मस्त खुशी आज म्हाका 60 जाल्ले एक संवत्सराचे संपूर्ण चक्र
परिपूर्ण झाले 60 वर्ष झाले आज सांजेर उठलो का आपूण घेन पार्टी करून घेन केक आहे त्या उठू करचे उठू प्लॅन पहिले आराम जाता सकाळी हक्का पोहे सांजेर हे करे हंग बाहेर वचे हे करे अशी करे उठू जाता किंतु रात्री न्हिदेताना अयो मागेल संपूर्ण आयुष्याचे 1 वर्ष कमी जाल्ले म्हणून घेन रात्री बेजारता सकाळी खुशी आशिल्लो रात्री उठूची जाल्या नंतर रात्री न्हिदेताना आज 60 वर्ष जाले तगल वयोमान 80 वर्ष असल्यारी आणि 20 वर्ष मात्र उरले म्हाका आणि 80 असल्यारी 60 जाल्यारी आणि 20 वर्ष मात्र उरले केन्ना 61 जाता आणि 19 वर्ष मात्र उरले आणि 18 वर्ष मात्र उरले आणि 70 वर्ष मात्र उरले हे भय दिसता तातून आमगेले केन्नाही उलयताना आमी केन्नाही वर्धंती म्हणून घालनाची आमगेला अभिवृद्धी ना आमके खंय ते एक गडी आसा केलो लोकांक 60 वर्ष मेळटा केलो लोकांक 70 मेळटा केलो लोकांक 80 केलो लोकांक 100 संवत्सर पर्यंत ताका जीवमान मेळटा किंतु तदनंतर एक दिवस मरण म्हणलें हे निश्चित आसा किंतु सागर लक्ष्मी वेंकटरमण देवा तशें न्ही आज 60 जाल्लो आसा फाल्यां अमृत महोत्सव 75 जाता फाल्यां शतमानोत्सव जाता 120 जाता 150 जाता 200 वर्ष जाता अनेक वर्ष पर्यंत शतमान पर्यंत देवालय वैभव देवालय वर्धंती हे वाडत उरता तातून वर्धंती म्हणून सांगले वर्धंती म्हळ्यार कशें वाडत उरता आमगेले वाडतवे ना हां वयोमान वाडत उरता कशी वयोमान वाडत वता तशीची मरण वैकेची लागी येता वरता आमगेली अभिवृद्धी जायना किंतु देवाल तशें न्ही मठाचे तशें न्ही आज मठ 550 वर्षाक येवन घेवन पाविल्लो आसा 550 वर्षा पयले नारायण तीर्थ स्वाम्यान आरंभ केली तसल परंपरा आज 550 वर्षाक येवन घेवन पाविल्लो आसा म्हळ्यार अभिवृद्धी जायत वता मठ देवस्थान अनेक कितलेय जाल्यार वैकेची मनुष्य स्थिर नाही किंतु देव ना मठ हे मुखाल अनेक वर्ष पर्यंत अभिवृद्धी जायत वता कंपनी वैके स्थिर नाही आज कंपनी बरे आसा फाल्यां कशें एक पॉलिसी आयले हागेल फुल कंपनी बुडल्यार वैकेची चान्सीस उरता किंतु देवस्थान हे ते खंयचे रितीर वैकेची तातून अभिवृद्धी जायत उरता तातून आमी केन्नाही हांगा बरयताना वर्धंती उत्सव म्हणून बरयताची आणि हांगा मनुष्याला कसं नाही बरयताना तेन्ना आमी कसं करताची जन्म दिवसाचे महोत्सव म्हणून इतले घालता वर्धंती म्हणून घालनाची सो इतले कॅटेगरीली एक शब्दाक महत्व दिल्लें आसा तुम्ही केन्ना तरी अशी देवालेगी प्रार्थना करताना एक 4-5 शब्द तुम्ही वापरेल उरताले फॉर एन एग्जाम्पल दया सिंधू म्हणून आपले उरताले करुणामूर्ती म्हणून तुम्ही आपले उरताले ना करुणा सागर म्हणून तुम्ही आपले उरताले ना दयानिधे म्हणून तुम्ही आपले उरताले हे असले 4-5 शब्द तुम्ही वापरेल उरताले वेंकटरमणाला येद्रा दयानिधी तू करुणामूर्ती तू करुणासागर तू दया सिंधू तू म्हणून आमी उठो आपेताची बट कित्याक आपेताची केन्ना तुम्ही आलोचन केले वे हांव ताका दया सिंधू म्हणून आपयत आसा करुणामूर्ती म्हणून आपयत आसा करुणासागर म्हणून आपयत आसा म्हळ्यार हाजे अर्थ कसो न्हय की आमी कितली आमी हे करता आसाची इतलासल्यार वयके तूं आमचेरी दय दाखयत आसा करुण करत आसा आमी कितली पाप करता आसाची कितलीची देवाक प्रतिनित्य करचे कर्मांत आमगे लोप दोष घडत आसा असल्यार वयकेची तो आमचेरी करुण करत आसा तो आमचेरी दय करत आसा आता जर सिंपल भाशेन सांगता जाल्यार आत्ताचे रिसंटली तुमकां जावका जाल्यार कळका जाल्यार तुमकां खूब लोकांक गोत आसा डोनाल्ड ट्रंप गोत आसा आतां एक बरे तागेले एक स्ट्रॅटेजी आरंभ जाले तुमी कितलेक आमचेर टॅक्स लायताचे तितले टॅक्स आमी तुमचेर वयके लागता एक ट्रेड वॉर आरंभ जाले जर आमगेल देशाची वस्तू तुमगेल देशा विकताना तुम्ही जर टॅक्स लायता जाल्यार तुमगेल देशाची वस्तू आमगेल देशा विकताना तुम्ही कितले लायताची तुम्ही 100% लायता जाल्यार आमी वयके 100% लायताची तुम्ही 25% लायता जाल्यार आमी वयकेची रेसिप्रोकल ट्रेड वॉर ताणें 4 केल्ले आसा तो आमचेर दय करता सवय हां अरे तुम्ही भारत देशाचे
तुम्ही व्यंकटरमणाला उपासन करता लोक, तुम्ही आमचेर 100% लाया, बट तुमगेल वस्तू हांगायल्यार 1% वैके लायना, तुमच्यार हांव दय करता, तुमच्यार हांव करुण करता म्हणून सांगतोय तो. एक शब्द वैके सांगना, एक शब्द वैके सांग. खाली आमचेर न्ही आणि खंच की देश असा तांचेर वैकेची तो ह्याचीची गदा प्रहार करत असा. एक तुम्ही बघू का, तुम्ही कमी केल्यार हांव कमी करता, तुम्ही चढयल्यार हांव चढयता, ह्याची चितागेल डिसिजन तंत कसं नाही ना. सो तो आमचेरी दय करना, करुण करना, कसं नाही करना. किंतु देव जर फाल्याक तुमगेल कसं नाही एक देवाल कार्यक्रम असा, देव कितें करुणामूर्ती म्हळ्यार कितें सांगच्या का मी सांगता साची. तुम्ही कसं करता की म्हळ्यार एक कसं नाही एक तुमगेल घरान तो अनुष्ठान की धार्मिक कार्यक्रम की ना कसं नाही करचे असल्यार वैक्याची तुम्ही एक पर्टिक्युलर एक डे पळयताच. केन्ना म्हाका केन्ना फ्री मेळटा त्या डे पळयता. म्हाका डे केन्ना फ्री उरका, एक संडे, एक शनिवारू ना एक पब्लिक हॉलिडे ना आनी कसं नाही तर XYZ असल्यारी हां त्या दिवस रज मेळटा, ऑफिसा रज मेळटा अशें तुम्ही कॅल्क्युलेट करून घेऊन तुम्ही कसं करताची त्या दिवस तुम्ही कसं नाही तरी एक घरान तो धार्मिक कार्यक्रम की ना आज संडे, आज देवस्थाना वचे, आज शनिवार, आज सेकंड सॅटर्डे, बँकाक रज असा आज आम्ही वचे. सो तुम्ही कसं करताची त्या दिवस पळोवन घेऊन तुम्ही देवाल कार्यक्रम की देवस्थाना वच की एक्सेट्रा एक्सेट्रा करताच. जर तशीची तुम्ही कशी करता तशीची रेसिप्रोकल देवान केल्या री. देवान जर सांगल्यार तू शुक्रार पर्यंत या ना मागे लगी, तू येवचे शनिवार मात्र, सोमार तुल्यान शुक्रार पर्यंत हांव कसने तुका अनुग्रह करना म्हणून सांगलें म्हळ्यार तुम्ही कशी करताच तशी हांव पालन करचे. रेसिप्रोकल ट्रेड वर्तान चाल केलं म्हळ्यार तुमगेल गती कसन जाता. शनिवार दिवस मात्र तो देवालेक वचून गेलो नमस्कार करचकी, संध्यावंदन करचकी, बाकी सोमार तुल्यान शुक्रवार पर्यंत हांव देवाक पळयना, जॉब करत उरता म्हणून जालें म्हळ्यार त्यात कोण तुम सांगलें इतला मी करता जाल्यार लोप दोष कितलेही केल्यार वैकेची तो व्यंकटरमण आमकां रक्षण करता असा म्हळ्यार तागेल किंता करुणामूर्ती कोण असा म्हणून जगांत कोण असा म्हणून तुम्ही आलोचना करा. कोणे तरी असवे. जर देवान एक दिवस सांगलें तू म्हाका शनिवार मात्र हे करतनी रे, उपासन करतनी, हांव शनिवार मात्र तुका अनुग्रह करता, बाकी दिवस तू म्हागेलें उपासन करना, हांव त्या दिवस तुका अनुग्रह करना म्हणून एक दिवस तसल पॉलिसी जर देवान हाडलं म्हळ्यार आमगेल गती कसन जालें कसने करचेक जायना. बट देवान तशी केन्ना तरी केल्यावे, केन्ना तरी तशी सांगल्यावे तू अशी केल्यार मात्र हांव हे करता. एक खुंड वैक्याची आमचेर खंयचे रितीर वैके वत्तड केन्नाही घातील ना. एक दिवस वैके वत्तड घातील ना, अशी करका तशी करका ना. हे आमगेले त्यात कोण सांगली मनुष्याक ज्ञान दिले. सो मनुष्याक चॉईस असा, इधर ही हॅज टू सिलेक्ट ना ताणे सिलेक्ट करना शुरका. सो आमकां मनुष्य वर्गांक एक चॉईस मेळ्ळा आसा, आमी हे करू का म्हणले हे आमी स्वभाव जावन घेवन आमी देवालेक वच का. आतां मस्तीतले आतां हवन कार्यक्रमांनी दवरिल्लो आसा, मस्त लोक हातूंत सहभाग जाताले आनी जावू का आनी हातूंत जावू का कितें की म्हळ्यार जो पर्यंत मनुष्य त्याग करना तो पर्यंत देव ताकाही अनुग्रह करना. मनुष्याक केन्नाही त्याग बुद्धी उरका. आता हवन करताना भटमाम एक शब्द सांगेल ऐकत उरताले, इदम न म म्हणून घेऊन एक शब्द ऐकल उरताले ना तुमगे कडच्यान सांगे सीता. भटमाम बाकी मंत्र उठू भटमाम म्हणता पटा हे मंत्र म्हणता कडे लास्ट यजमान सांगताना कसं म्हणे सीता, इदम न म म्हणून घेऊन सांगे सीता. कितेक यजमान तू आईच्या हवनाचो यजमान तू कसने द्रव्य तू देवाक आहुती म्हणून घेवन दिता त्या द्रव्याचेरी तुका आनी मोह उरनाशी उरका, अहंकार उरनाशी उरका. मागेले म्हणले कसने रितीरी चिंतन उरनाशीची देवाक तितले आमी समर्पण भावारी आमी ते कसनेच आहुती की वस्तू की तितले समर्पण पूर्वक जावन देवाक आमी दिव का. त्यातून इदम न म हे वस्तू आता मागेल नाही, तुका हांव समर्पण केले, समर्पण केले नंतर हे मागेल नाही म्हणले भावनेनं आमी देवाक समर्पण करका. किंतु आमकां केलो पंत कसन जात की म्हळ्यार
केलोपंत आमी वस्तू दिले कडेन आनीकची मनान तूं ते विशय उरता, रक्तगत जावन घेवन उरता. आमी केन्नाय हें उदाहरण दिता उरताची. एक व्यक्ती एक भटमामा आपून घेवन ताका आज कशी तुमी मस्त लोकांक तुमी एक स्वाम्या कडच्यान शाल दिले ना आनी कसान एक वस्तू दिले, तशीच एक भटमामान एक भटमामाक एक ग्रहस्थान आपून घेवन ताका बरेच धाट बॉर्डर आशिल्ले एक शालू, ताका एक वस्त्र हे उट्टूची ताका दिले. कितलीकी दिवसा नंतर त्या भटमामान त्या वस्त्र घालून घेवन तागेलेची एक कुटुंबाच्या कोणालकी एकल्याले दुसऱ्या व्यक्तीले फंक्शनाक गेल्लो. भटमाम यजमानाल न्ही, यजमानाल कोणालकी दुसऱ्या कार्यक्रमाक गेलो. थंय ते कोण व्यक्तीन वस्त्र धाट बॉर्डरान आशिल्लें कोण दान केलें पळय तो व्यक्ती थंय आशिल्लो. थंय गेलतना ताणें भटमामा पळोवन घेवन भटमाम हें हांव निवे तुमकां दिल्लें म्हणून घेवन सांगता. ऑलरेडी भटमामाक दिवन घेवन कृष्णार्पण करून जावन गेले. कृष्णार्पण करून जावन घेवन 6 म्हयने जाले. भटमामान ते निसून जाले नंतर वैकेची तो यजमान कसं म्हणटास की म्हळ्यार भटमाम हांव दिल्लें वे म्हणून आनीक हांव म्हणलें आनीक अहंकार तागेले आसा. हांव दिल्ली वस्तू म्हणून घेवन आनीक तागे मनास कृष्णार्पण करून जालें तरीही वापस ताजी चिंतन तागेल्या मनान तो आसा. तातूंत देवालेक दितना केन्नाही हे उरचें ना. आतां कोणें तरी दुसऱ्यान सांगलें रडना. फॉर एन एग्जाम्पल कमिटीन सांग अरे तुगेले बापसून हे एक हार दिले ओके, बट ताण जावन घेवन कृष्णार्पण जाले नंतर हांव दिलेले हार हांव दिलेले हे जर तूं दवरले रे ते कृष्णार्पण बुद्दीन दिले ना तुगेल्या मनांत आनीकची ताजे एक मोह आनीकची तुगेल्या मनांत आसा म्हणून घेवन जाता. तातूंत एक पंत दिलवे कृष्णार्पण जाल्वे ताजे बद्दल चकार काडचे न्ही, विशय काडचे ना. दिवचे पयलीं आलोचन करा, दिली नंतर ताजे बद्दल आलोचन करची न्ही म्हणून सांगिल्लें आसा. सो इतले समर्पण भाव जावन घेवन आमी प्रत्येक कार्य करता म्हणून घेवन सांगिल्लें आसा. आतां त्याग बुद्धी हेची त्याग करचे, मागील वस्तू हांव त्याग करचे, म्हाका आतां ना हें हांव देवा खातीर दिल्लें ना हे व्यक्तीक हांव दान केलें हें आतां मागेल न्हय, हांव देवा दिवन जालें. आतां ताजे बद्दल म्हाका थोडे तंतू थोडे हे दी ना ताजे बद्दल अपेक्षा दवरचे. हांव तुका हें दिता तूं म्हाका हें दी, हांव तुका अशी करता तूं म्हाका अशी दी. हें केलें रे कसन जाता, वेवहार केले तशें जाता, व्यापार केले तशें जाता, समर्पण भाव कसने दिसना. तातूंत देव खंयची व्यक्ती त्याग करता त्या व्यक्तीक अनुग्रह करचे कितें आमी एक सांगता म्हळ्यार एक 2 लोक अशी रहदारी म्हळ्यार तांणी खंयकी वच्चे आशिल्ले. ते 2 लोकांक खंयकी वच्चे आशिल्लतना तांगेले ते पयले काळांत कशें की म्हळ्यार कोणें ट्रॅव्हल करता जाल्यार तांगेल्या हातांत एक बुत्ती उरता आशिल्ले, खावची बुत्ती म्हणटाचे आमी. सो तांणी दोगी लोक अशी प्रयाण करचे म्हणून घेवन एक भायर सरतना कसन एक खावन वचचे म्हणून घेवन तांणी लेखत आसतना आनीक 3रो व्यक्ती येता. ते 2 ट्रॅव्हलर कोण प्रयाणीक आसाची तांगेले बुत्ती आशिल्ले. एक व्यक्ती लेगी 3 चपाती आशिल्ली. कितले 3 चपाती आशिल्ले, थोडे गणिता विशय. आनेकल्या लेगी तागे लेगी 5 चपाती आशिल्ले. सो तिसरेच कोण येता तागे लेगी काही ना, तिसरेच व्यक्तीले काही ना, ताकाही पोटा भूक लागील आसा. सो आतां तागेले 3 आसा हागे लेगी 5 आसा, टोटल कितले जाले 8 आसा. 3 लोकांक विभाग करा, करचे जाता ना. 2 पंत करा, कट करा, चपाती 2-2 पीस केले कितले जाले 16 जाले, आनी विंगड करचे जातवे ना. सो तांणी कसन केले की म्हळ्यार 3 विभाग केले. टोटल 8 चपातीचे कितले विभाग केले 3 विभाग केले. तेन्ना कितले जाले 24 पीस जाले. आतां तांणी कसन केले 3 लोकांक वांटून गेले, कितले जाले 8 8 8 आनी तुमगेले वैके प्रतिश्ठीत जाले फाल्गुन शुद्ध अष्टमी 8. सो ताका काय लिंक ना म्हळें हरशी सांगलें. सो 8 8 8 तांणी वांटून घेतले नंतर पोट भरले. तो तिसरेच व्यक्ती कोण आसा तागेले कसने नाशिल्ले, तागेले काही नाशिल्ले, खाणा काही नाशिल्ले. खाण हे 2 लोकांना ताक दिले. ताण कडेन वतना
तांकां एक 8 पैसे ना 8 रुपये 8 पैसे ना 8 रुपये तांकां दिले, तुम्ही वांटून घ्या. मागेले पैसे म्हळ्यार खाण नाशिल्ले, हे पैसे आशिल्ले, हे तुम्ही वांटून घ्या म्हळे. आणि तो मुखार शिलो. तांकां आतां 8 रुपये मेळ कुडेन आतां तांणी दोग लोकांनी हें केलें की आता मी 4-4 रुपये करून घेवन वांटून घेवे म्हणून सांगता. ना 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 मागेल 3 रोटी आशिल्ले हांव 3 रुपये घेता, तुगेले 5 रोटी आशिल्ले तूं 5 रुपये घे. ना 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 4 जाल्यार बरें म्हणून अशी तांगेले मध्ये चाल जालें. तशीच हें करतना एकलो पुजारी आयलो, एक भटमाम आयलो. भटमाम आयलो कुडेन भटमामान विचारलें कितें तुमी गलाट मारून घेवन झगड करून घेता आसाची कसं न्हय. ना ना अशी जालें आणि आता आमकां 8 रुपये मेळ्ळे आसा, हांव 4-4 रुपये जावका म्हणटा आसा ना हांव 3-5 करता आसा जायत. तर आमी डिसायड करना. भटमाम तुमीची देवालेक वचा, देवालेगी तुमी विचार घेवन आमी कितले शेअर करून घेवं का म्हणून तुमी देवालेक विचार घेवन सांगाची म्हणून सांगलें. भटमामू भितर वता, देवाक ध्यान करता, प्रार्थना करता, देव प्रकट जाता. प्रकट जाल्या नंतर तो देवाक विचारता अशी जालें कसन कर का देवा म्हणून. देव तेन्ना सांगता पळय 24 भाग केले, टोटल आशिल्ले कितले 3 आणि 5 चपाती आशिल्ली. वय वय एक व्यक्तीले टोटल 24 विभाग जाले. सो पहिलेच व्यक्तीला कोणाले 3 चपाती आशिल्ले, तागेले टोटल कितले पीस जाता 9 पीस जाता. 3 × 3 9 पीसीस जाता. आनीकलेले कोणाले आशिल्ले चपाती तागेले कितले पीस जाता 5 × 3 15 जाता. सो कोणाले 9 पीस आशिल्ले ताणे आनीक व्यक्तीक कितले दिले 8 पीस ताण दवरून घेतले तागेले कितेरी आणि 1 पीस मात्र ताक दिले. तिसरे व्यक्तीक 1 पीस दिले, उरिले 8 पीस आपणाक दवरून घेतले. सेकंड मनशान 15 पीस आशिल्ले आनी तूं 8 पीस आपणाक दवरून घेतले, 7 पीस कोणाक दिले दुसऱ्याक दिले. त्याग केले. तागेले कितें दवरला ताणें 7 पीस त्याग केले, हाणें 1 पीस त्याग. देवान कसन सांगलें की म्हळ्यार 4-4 ही न्ही 3-5 ही न्ही, प्रथम व्यक्तीक खाली 1 रुपये मेळका आणि द्वितीय व्यक्तीक 7 रुपये मेळका म्हणून सांगून घेवन निर्णय दिले. कित्याक की म्हळ्यार खंयची व्यक्ती देवा कितेरी, समाजा कितेरी ना ब्राह्मणा कितेरी, गुरुल कितेरी कोण त्याग करता देव त्यागाक समजावन घेवन तुमकां फल दिता म्हणजे सांगचे कची हे वज्र महोत्सवान तुम्ही वैकेची सहभाग जाव का. फाल्याक तुम्ही लेखना कची हवनाक हांव इतले रुपये घाल मारया, हे हवना इतले गेले, ते सम्रादाने कितले गेले, हांव हांगी दिले, काही टेन्शन करनाकाची. तुम्ही कितले त्याग केले पळया. देवा किती लक्ष्मी व्यंकटरमणाक भटमामा की स्वामेल देवा की स्वाम्या की ना समाजा की ना अन्य कोणाक की दान केले, तुम्ही त्याग केले री, त्या त्यागाच फल वापस तुमकां मेळटा म्हण कितें री तुमकां हें उदाहरण सांगलें. कोणेही हें करनाकाची का हांव इतलें दिलें म्हाका कशें नाही मेळना, आज मेळना जाल्यार री फाल्ले तरेची अवश्य जावन घेवन मेळटा. कोणाक इन्वेस्टमेंट करचें आवडटा, हांग बशी लोकांक उट्ट लोकांक इन्वेस्टमेंट करचें आवडटा की ना. म्युच्युअल फंडा घालताले ना, बँक एफडींत घालताले ना, पोस्ट ऑफिस डेपॉझिटांत घालताले ना, ताजेकिंता चड शेअर मार्केटांत घालताले ना, ताजेकिंता चड म्हळ्यार गोल्ड बॉन्ड खंय तरी एक तुमी घालताले. कित्याक घालताची पयशे वाडका म्हणून. बँकांक गेले 8%, तो रिस्क घेना, सिंपल लायफ आराम. कोण रिस्क घेता तो शेअर मार्केटांत 15%. बट एक सांगा, बँकांत तुम्ही पैसे घाले, पैशाक तुमकां कसन मेळ्ळे, हां वाडी मेळून कसन मेळ्ळे वापस, पैशाक वापस पैसे मेळ्ळे, बट सम इन्क्रिमेंट एक्स्ट्रा तुमकां 8% की एक्स्ट्रा मेळ्ळे. तुम्ही म्युच्युअल फंडांत घालताची थंय वयके पैसे घाले, तुमकां 8% हाजेकिंता 15% तुमकां मेळ्ळे. तुम्ही शेअर मार्केटांत घालताची थंय तुम्ही पैसे घाले, वापस तुमकां कसन मेळ्ळे पैशाची, बट इन मोर क्वांटिटी तुमकां पैसे मेळ्ळे. बट देवालेक इन्वेस्टमेंट केले, अर्थात देवालेक इन्वेस्टमेंट तुम्ही सेवा, जर तुम्ही सेवा केलं म्हळ्यार तुमकां ते ताजी वट्टू वैकेची आरोग्य वैके मेळ्ळे, सुख समाधान वैके मेळ्ळे, तुमकां प्रीती विश्वास मेळ्ळे, देवाल अनुग्रह मेळ्ळे.
हे खंयचेही इन्वेस्ट तुमकां दिवचे जायना. तुमगेले थंय पयशे घाले एक्स्ट्रा पयशे मेळे इतलेच विना किंतु देवाल सेव केले म्हळ्यार तुमकां आरोग्य. तुम्ही बँकांत पयशे घाल्यार तुमकां आरोग्य मेळना. तुम्ही म्युच्युअल फंडांत पयशे घाल्यार तुमकां जॉब मेळना. तुम्ही शेअर मार्केटांत पयशे घाल्यार तुमगे लग्न जायना. खंय जाता तुमकां पयशे मेळटाले बट लग्न संतती हे कोण अनुग्रह करचे. देवानं अनुग्रह करका. सो तागेले कसं तरी इन्व्हेस्टमेंट केलंय, तागेले तुम्ही लिंक दवरून घेतले, तागेले तुम्ही सेव केलं म्हळ्यार पैसे उठू तुमकां आरोग्य मेळे, तुमकां सुख समृद्धी मेळे, स्थान मान गौरव मेळे. हे उठूची कोणालेग मेळटा त्या देवालेग मात्र मेळटा आनी कोणालेगय मेळना. बाकी उठू तितलेक तितलं मात्र. आनी कसन की म्हळ्यार गॅरंटी वैके ना. केन्ना गोतू बँक कसन पॉलिसी चेंज करता. आता पळया तुम्ही लोन घेवचे वता, तुम्ही लोन घेवचेक वता ना तितले दिव का तुम्ही ताजी तुम्ही सेक्युरिटी घाल का. तुमगेले हे ताणे गॅरंटी हे ते न्ही. बट तांगेले बँकांत FD दवरतना 8% असून घेनो फाल्लेक कसने तरी एक प्रॉब्लेम जाल्यार 50,000 मात्र किंमत दिवची के. बाकी पैशाचे आम्ही व्हॅल्यू दिनाची. अशी कस की एक बँकांत रूल असा. जर तुम्ही 5 लाख दवरले ना, एक 50 लाख दवरले तेन्ना तुमगेले 5 लाखाक मात्र तुमकां सपोर्ट, उरील 45 लाखात आनी सपोर्ट दिना. बट तांगेले पैसे कडच्यान लोन घेतले म्हळ्यार तुम्ही घर वैके अडमान दवरका, तुमगेले ऑफिस वैके अडमान दवरका, तुमगेले जाग वैके अडमान दवरका. हे पळय हे करुणामय वे, हे करुणामूर्ती वे. आम्ही कितले दिता तितले तांणी हे करता वे. कसने सपोर्ट ना. सो इतले लौकिक विषय आणि देवाल विशयाक जर कंपेर केल्यार देवाल खंयकी आसा आमगेले कसने न्ही. किंतु आमकां कोण जावका आनी कशे हे पयशे जावका. FD म्युच्युअल फंड हे ते उठू जावका. कित्याक की म्हळ्यार हेचीची लौकिक आसक्ती, हे मटेरियल वर्ल्ड म्हणता पळय हाजे बद्दल आकर्षण जावन घेवन आमी ताजे कडेन मोहित जावन घेवन आमी थंय वताचे. आमकां कसन सांगता की म्हळ्यार ज्ञान भक्ती वैराग्य 3 शब्द सांगता आमी. ज्ञान भक्ती वैराग्य. ज्ञान खंयचे देवाल बद्दल ज्ञान जावका. भक्ती कोणाले देवाल नित्य उपासन करचें तूं आमकां भक्ती जावका. वैराग्य खंयचे बाकीचे प्रापंचिक विशयातुले ना आमकां वैराग्य जावका म्हळ्यार हे विषय. किंतु आज कसन जाले आज वैके तेची आसा ज्ञान भक्ती वैराग्य आसा. ज्ञान खंयचे जाले की म्हळ्यार प्रापंचिक विशया बद्दल ज्ञान, देवाल बद्दल ज्ञान न्ही, प्रापंचिक विशया बद्दल ज्ञान. भक्ती कसं पयशे कशी चड करचे जाता जे आसक्ती कशी जाता कित जाता. आनी वैराग कोणाले देवाल बद्दल वैराग्य. कितला आमी करताची आउट ऑफ 24 hours दिवसाची तुमीची फाल्यां रात्री आज रात्री न्हिदताना जर तुम्ही आलोचन केले 24 तासांतू हांव देवाल बद्दल कितलें आलोचन केलें म्हणून कितले निमिष आलोचन केलें म्हणून जर तुम्ही समजल्यार तुमकां कळटा अरे हांव 24 तासांतू इतलें मात्र 1 तास. आता राम नाम जप आहे तासाची आम्ही आता चढ उलोवचे गेल्यार उलटा आमचेर पडताले. तशी काय ना. बट आम्ही सांगले राम नाम जप करत असताना वैकेची मस्त लोकांक आनीक मस्तीतलं चिंतन येता हे जाताना ते जाताना. सो हे म्हळ्यार इतलें स्थिर नाही म्हळ्यार अस्थिर जावन घेवन आमी हे करता. आता मस्त लोक हांगा आता मुकाविले 12 महिने एक महिन्याक एक अष्टमीक एक हवन करता आसाची. ते हवनाक एक यजमान की 2 की 4 की तुमगेले यजमान जाताले. बट बाकी लोकांक कसं करता ज्या लोकांक हवन करचे तितले शक्ती ना आज ना मे बी आज ना किंतु मुखारी ताका प्राप्त जाताले देवाल अनुग्रहान. किंतु आज हांव कसन करेत आज म्हाका हवन करच्याक म्हाका जाताना आज म्हागेले तितले पैशाचे बल ना. किंतु म्हाका हे वज्र महोत्सवांतू सेव करका. किंतु कशी करचे देवा म्हागेले तितले भंडार ना यजमान करका म्हळ्यार हांव दुसऱ्याक मागून कशी करचे कसं मस्तीतले उरताले ना. म्हाका वैकेची अन्न संतर्पणे तू संपूर्ण मागेल तर्फेन करका म्हणले एक भावन उरताले ना म्हणा. किंतु आज त्या परिस्थिती ना. कसन करेत आता जर 12 हवन असा
12 ಹವನಕ್ಕೆ एक ಯಜಮಾನಕ್ಕೆ 5 ಹವನ ಕೆಲ ಮಳರಿ 60 ನಾ 4 ದೊಳೆ 48 3 ಕೆಲ 36 सो एक्सेट्रा कसं नाही तरी कॉम्बिनेशन जाताले किंतु 60 वैरी 70 वैरी 100 ताजे नंतर बाकी लोकांक त्यांनी कसं करायचं त्यातून आम्ही एक सांगताच उट्टू लोकांना पालन करायचं कसं नाही ह्या कर काम म्हणा आणि जर ह्या संदर्भात तुम्ही आरंभ केलं म्हळ्यारी त्याकडे लाईफ लॉंग जाऊ का दिलं री तुम्ही कंटिन्यू करच्या जाता 60 वर्षाक तरी झाल्या तदनंतर वैकेची एक करच्या जाता तुम्ही लगी 12 महिन्यांतू तुमका लगी कितला अवकाशाचा 12 हवनाचा अवकाश दिला आम्ही 24 दिताच त्या 24 म्हळ्यारी 24 एकादशी व्रत असा 24 एकादशी व्रत असा हा मस्त लोकांक कठीणाई दिसताले बट त्याच्याकिंत श्रेष्ठ आणि कसं नाही ना आता तुम्ही सांगाची आम्ही एक शब्द सांगतात त्याच्यात राख प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी अशी तुम्ही सांगत वचा मध्ये एक कन्फ्यूज जाताले थोडे समजून घेणं तुम्ही उत्तर द्या आता मी एक सांगतात त्यांनी तुम्ही ताक प्रतिपदा ऍड करा बली कसं नेता बली प्रतिपदा येता बली प्रतिपदा ना गुडी पाडवा अशी येता यम द्वितीया येता अक्षय तृतीया येता ना गौरी तृतीया येता गणेश चतुर्थी वसंत चंपा रथ दुर्गा राम विजया वामन द्वादशी एकादशी नाही त्यात कोण सांगलाय कन्फ्यूज आहे नकाची वामन धन त्रयोदशी कडे अनंत कडे बुद्ध एकादशी कसं नशिलाय एक असा वैकुंठ एकादशी म्हणून कसं करतात त्या दिवसू हा कसं करचे जातात त्या दिवस वैकुंठ द्वार ओपन जाता ओपन करचे ताण आहे आम्ही वच का नाही आम्ही वच का बाकी उठू तिथी क एक सांगिल असा एक देवाक संबंधित पाविले बलिप्रतिपदा दिवस गोवर्धन पूजा कर का म्हणून सांगितलं गोवर्धन पर्वत त्याचे पूज कर का म्हणून सांगितलं असा यम द्वितीया भाऊ बीज म्हणून आम्ही त्या दिवस सांगताची सो भाऊ बीज जाता अक्षय तृतीया गौरी तृतीया ना जलरी गणेश चतुर्थी वसंत पंचमी चंपा षष्ठी रथ सप्तमी दुर्गाष्टमी रामनवमी विजयादशमी वामन द्वादशी धनत्रयोदशी अनंत चतुर्दशी बुद्ध पौर्णिमा उठू एक देवाक सांगील असा लिंक असा एकादशीक आमका लिंक असा एकादशी ह्या मनुष्याक सांगील तसले एक तिथी बाकी उठू अस पळया देवाक खंयतरी रथसप्तमी दिवसाक रथोत्सव असा दुर्गाष्टमी दिवसा तुम्ही थंय खंयतरी हवन करताची तुम्ही रामनवमी दिवसाक आमगेल हांतू रथोत्सव जाता विजयादशमीक तुम्ही वचून घेनो थंय झाडाक वचून घेन थंय हाय करचे असा शमी पूजनी करताची वामन द्वादशी दिवस आचरण करताची बुद्ध पौर्णिमा दिवस आचरण करताची अनंत चतुर्दशीक आचरण करताची कोणाला करतास देवाल करत उरतास किंतु हांगा एकादशीक स्वतः खर्च तसल व्रत त्यात कोण एकादशी मला कितले संख्या कितले 11 10+1 एकादशी सो 11 कसन की म्हळ्यारी त्या दिवस आम्ही उपवास करता सर्व लोकांक गोत असा कित्याक उपवास करता म्हळ्यार हे 11 सेन्स ऑर्गन्स पंच कर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय आणि एक मन 5 कितले जाले 11 ह्या उठूची कसन असा आम्ही निग्रह करका त्या दिवसू ह्या उठूची 11 सेन्स ऑर्गन्स आम्ही निग्रह करून घेणू कोणाला ध्यान करका देवाल एक चित्तान आम्ही देवाल ध्यान करका तुम्ही पळया आजी पहिल्यांतू आमगेलांतू आयुर्वेदिकान सांगले की एक पंथ खाता जलरी तो योगी 2 पंथ खाता जल तो भोगी 3 पंथ खाता जलर तो रोगी म्हणून सांगले आज आमगेल कशी असा सकाळी 7 घंटे उठलं चा आणि बिस्किट 8 घंटे जाल कुडन आणि वापस तान्नी 2 पण थंय जाऊन गेले कडेरी जेवणा पहिले आणि एक ज्यूस हे त्या म्हणून इतरेक म्हणून तिसरे थंय जावले कडे चौथ्यानी लंच म्हणून केले त्या लंच जीर्ण करचे की तर आणि 3 घंट्याक आणि एक चा पिले कडे राणी सांजे राणी वापस कसं स्नॅक्स म्हणून आणि वापस ते खाले 7 घंटेक आणि कसकी खाले कडे 9 घंटेक डिनर केले आणि 11 घंटेक आणि कसकी खाले कितलं पंत खाता सची
3 पंत सांगले आणि तुम्ही कितले पंत खाता सची लेकना करचे गेल्यार तुमकांय कष्ट जाता हांव इतलो पंत खाता सोया म्हणून आतां BP रेस जाताले सो आमकां लिमीट ना आहाराक लिमीट ना जिब्बीचेर कंट्रोल ना ते येद्रा पळोवकडे त्या खावका तो आनी कस कितें दिता म्हणकडे त्या खावका आज पळया की सांगता लोक कमी जाले हॉस्पिटल चड जाले पयलीं हॉस्पिटल इतलें नाशिल्लें न्ही आज ताजे हाका एक हॉस्पिटल आहे आज खाली कॅन्सराक एक हॉस्पिटल जालें आज खाली माते कितें एक हॉस्पिटल जालें आज खाली तुमकां फॅट वाडले ताका एक हॉस्पिटल जालें आज पर्टिक्युलर एक अंगाकची एक हॉस्पिटल जालें पयलें हें नाशिल्लें न्ही आज कितें जाता आसा कितें की म्हळ्यार आमी कंट्रोल करतानाच खाण खायत वता आसात आनी रोग ही 3 पंत खाल्लेरी रोगी म्हणून सांगताना 8 पंत खाल्लेर आता 20 वर्ष 30 वर्ष तुमकां आतां कळना उरताले बट 40-50 वर्सां केन्ना चालू जत्त पळया मुक्कावील 40 वर्ष तुम्ही मस्त भोगताले ते हॉस्पिटला यातना जन्मानक म्हळे खंयचे रितीर वयके नाका ते बिल भर ताका इन्शुरन्स दी ताका कोणाकी सांग हे ना ते ना अत्रेक कित्रेक म्हणून खंय तुला खंय वचका ताजे किंत एक एकादशी तुम्ही व्रत केलें म्हळ्यार केन्नाय हॉस्पिटल पळोवका म्हणून ना तुमकां खाली एक पंत न्ही वर्षाक 24 पंत येता 24 पंत तुम्ही हे केल्यार तुमकां खंयचे रितीर वयके खंयचेची कॅन्सर की कसने जायना कितें की म्हळ्यार एक शरिराक वैकेची एक आमी कसने तरी एक अवकाश करून दिवका खायत उरल्यार आतां शरीर कसेन की म्हळ्यार तुमी खाल्लू कुडेनच पळय तो कामा चाल जाता तो रेस्ट करना तू रात्री 11 घंटे केले हांव 6 घंटे चाल करता हांव आतां न्हिदेता हे आमी सांगेत बट शरीर भितर आशिल्लो तागेले त्या पॉलिसी ना तू 11 घंटे खाल्ले म्हळ्यार तो 11:30 तुवें चाल केले तागेले केमिकल घाण हे कोण जीर्ण करचे तो प्रयत्न कर रात्री तितले स्ट्रेस ते डायजेस्टिव्ह सिस्टमाक नाजाल्यार करोळू कसं म्हणटाची ताका तितलें आमी दिवचे गेले म्हळ्यार ताजेन विपरीत परिणाम आमकां जाता तो करत आसा कित्याक की म्हण तुमी खाल्ले तो सांगता आसा खाय नाकाची काय नाका आमकां ते जिब्बी रूच पळयल कुडेन आमी खायताच बट कडेरी पाचन करचे तो आराम करता तो केन्नाही सांगना 11 घंटे जाले आतां मागेल वापस ड्युटी 6 घंटे चाल जाता हांव तेन पर्यंत रेस्ट घेता एक दिवस वयके सांगना पण शरीर कसने सांगचेक जायना जाल्यार वयकेची कोणाकय कळनाशी वयकेची सतत जावन गेलो आमगेले दिवस चलचे कितेरी प्रतिनित्य करत आसा ताका रेस्ट म्हणलें ना आनी आमी कालची एक वर्धंती उत्सव जाला काल 12 घंटे की 1 घंटे न्हिदलो तो 10 घंटे उठला ओकलीक तो आयच्या दिवसाक 10 घंटे उठला कितें म्हळें म्हाका रेस्ट जावक आशिल्लें 4 दिवस जाले मारया दिवस रात्र 12 घंटे जाले 1 घंटे पर्यंत हांगा आमी काम करत आसाची रेस्ट म्हणलें ना आज ओकली दिवस 10 घंटे उठून घेवन कडे स्नान करचें म्हणून बट शरिरा भितर आशिल्ले अंगाक रेस्ट म्हळें की ना रात्री एक रेस्ट उरता बट तुम्ही वापस 11 घंटे 12 घंटे आनी खाल्लं म्हळ्यार पाप तागेले रेस्ट वयके गेले सो जर तुम्ही तुमगेल शरिरा बद्दल तुमकां काळजी ना जाल्यार तेन्ना तुम्ही हॉस्पिटला वचचेची इनडायरेक्टली वचचेची कित्याक म्हळ्यार तुका केन्ना तुगेले अंगा बद्दल तुका केन्ना प्रिती ना तुगेले अंगाक एक रेस्ट दिवका म्हणून तेन्ना तुमकां भावना ना तेन्ना ताण तुका थंय पावोका मागेल एक जायना मरया हांव मस्त प्रयत्न केले तू खाली लुटूच हांव तुगेले पाचन करचें तू मागेले जीवन गेले एक दिवस वयके तू म्हाका रेस्ट दिल ना आनी हांव तुका कसन करचें मागेले कोण 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 करून करून झरून गेला हांव आतां तुका लास्ट थंयची तन्निमित्तान एक एकादशी व्रत तातून तुमकां सांगलें बाकी दिवस कोणे तरी हवन करून घेवन हें करे तर तुमी कसन करे हे उपवासांनी म्हळ्यार कुडेन तुमकां थोडे हे दिसताले बट कारण कसन की म्हळ्यार एक पंत तुमी एक पंत करून घेवन पळया हांगा चेडू आनी आसाची विशेष जावन यंगस्टर्सांक आमी सांगता आसाची विशेष जावन आतां कोण म्हालगड आसाची तांकां आमी आतां सांगचें गेलें म्हळ्यार फाल्यां ऑलरेडी डायबिटीस चालू जाल्ले उरताले 50 वर्सांनी
तांकां खंय तरी उपवास कर म्हूण गे न्हू ताण उपवास करून आगेल डायबिटीस चड स्वामेल नांवार घाल्यार कडे कश्ट आमकां सो ताज्या पयल्याची कोण यंगर जनरेशन आसा तांणी पयलीं हें करा कित्याक की म्हळ्यार डायबिटीस पयलीं आरंभ केल्यार बरें डायबिटीस जाले नंतर म्हळ्यार 3 घंटे 4 घंटे म्हळ्यार इतलें फास्टींग केलें म्हळ्यार तेन्ना शुगर स्पायक जावचें मस्तितले कॉम्प्लिकेशन जावचे चान्सीस उरता तातूंत यंगर जनरेशन तातूंत शास्त्र वैज्ञानिकान सांगता की म्हळ्यार अष्टम वर्ष आरभ्य तुमगेले अष्टमी आयले अष्टम वर्ष आरभ्य 80 वर्ष पर्यंतम 8 वर्षारीची ताण उपवास करचे आरंभ करका 8 वर्षारीची ताणें उपवास करचे आरंभ करका 80 वर्ष पर्यंत 80 वर्ष पर्यंत ताणें एकादशी व्रत करका म्हणून सांगलें तदनंतर ताणें करेत ना सोडयता कित्याक म्हळ्यार 80 वर्ष म्हळ्यार वयोवृद्ध जाल्लो उरता कसन की म्हळ्यार एकादशी व्रत जालतना नाका हे सांगलें म्हळ्यार तुम मस्त हे जातालें हे विशय सांगचे नाका तुमी एकादशी व्रत करा कारण कसन की म्हळ्यार 36 घंटे 36 अवर्स एक एकादशी व्रत म्हळ्यार 36 अवर्स निराहार निर्जल 36 अवर्स खाली खाली उरका कसने खायनाशी उरका कसने पिनाशी उरका हां जर तुमकां एकदाशी स्टार्ट करून पळया जर तुमकां जमिल ना रे मरे मस्त केन्ना खंय हांव पडता म्हणून म्हाका गोतना एक कसने तरी सोल्युशन म्हळ्यार थोडे थोडे उदक पिया खावचें कसने नाका थोडेची उदक म्हळ्यार अर्ध घंटे पिता बस नाकाची एक समय दवरून घेया सकाळी एक थोडे पंता दनपार एक पंता ना मरे उदक पिल्यार वैके जायना कसने खावका जाल्यार कसने मीठ नाशिले कसने एक पदार्थ म्हळ्यार कणंग ना जाल्यार कसने तरी बोळ रव्या बोळ ना शियाळे असल कसने तरी घेवन गेनू मॅनेज करचे जाता कडेर हगूर 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 तुमगेले कॅपॅसिटी वाडत 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 एक दिवस तुम्ही कडेरी निराहार निर्जल तुम्ही करून पळया एक पंत कोण पळया एक 2-4 पंत आमगेले उडगास येता कसले सांगले म्हळ्यार उठू येता एक 4 पंत तरी कसले तरी स्वाम्यान सांगल्या म्हणून तरी येता 5वे पंत आमगेले उडगास येना 5वे पंत तुमकां अभ्यास जाल्लो उरता कडेरी सुमार हे जाले नंतर कडेर दिसता हां स्वाम्यान सांगिल्लें एक बरें जाल्या म्हणून न्हू एक 61 जाले नंतर कडेर जा हां मारे त्यांनी एकदा स्वाम्यान सांगिल्लें जेन्ना आयकलें फस्ट 5 पंत उडगास येताले आमगेले कडेर कडेर कांय बेजार ना आयकून घेवचें जाता कित्याक म्हळ्यार हें विष्णू व्रत हाका कितले तुमी द्वेश करा हाका कितले तुमी तुमगेले मनांत तशिले अभिप्राय आमगेले एक सांगा किंतु खंयचेही आमी आयकनाचे विष्णू व्रत करचेची एकादशी व्रत करचेची बाकी खंयचे सांगा एक्झम्पशन करून घेवन दिवे बाकी कसने सांगले एक्झम्पशन हक्क मात्र एक्झम्पशन ना हक्क आमी करचेची कित्याक की म्हळ्यार हाज्यान आरोग्य वैके सुदारता आनी दुसरें कसन की म्हळ्यार आमी कितले देवा लागीं वचचे प्रयत्न करताचे तितले आमी लिंक कितले आमगेले अभिवृद्धी जायत वता देवा लागीं तितलेच आमगेले वैक्याचे स्थानमान गौरव अभिवृद्धी जायत वता कित्याक की म्हळ्यार आहारांतू एक आहारानं मन मस्तितले विचलित करत जर तुम्ही 12 तास कसने खाय नाकाचे आमकां अनुभव आसा मस्तितले आमी हें केलें की 12 तास तुम्ही खाया 18 तास तुम्ही कसने खायना शिवराक तेन्ना तुमकां कसनेची कर काम दिसना पळया भायर वचे हवे हांग वचे हवे थंय वचे हवे कसने तुमकां दिसना उठूची निग्रह जाल्लो उरता हें करावे भायर वचून ना दिसना हां देवाल कामांत कसनेची ते करूं का कर्तव्य ते देवाल काम दॅट इज आमगेले ते रिस्पॉन्सिबिलिटी ते करूं का बाकी भायर भोंवचे हे रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे हे तुगेले डिझायर्स कर कामाक हे जावका ते जावका बट एकादशी दिवसाक तुमकां खंयचे रितीर वैके हे जावका ते कित्याक उपवास उरता हां यद्रा फल दवरलो कुडे ना मना दिसता उरता एक खावे म्हणून गे न्हू मन हे करता त्याची निग्रह त्याची तुमगे सांगले अक्र सेन्सिसाक निग्रह कोर गे न्हू एक दिवस तुमगेले व्रत करा देवाल व्रत वैके जाले
आणि तुमगेला आरोग्य वैकेची सक्षम जाल्या मुंगेनो आम्ही सर्टिफिकेट दिवका म्हणून 100% देऊची तुमका आरोग्यग्रस्त जाऊन घेऊन तुमका अनुग्रह करता आणि कसने करका म्हणून म्हाका हवन करचे जायना म्हाका ते करचे जायना हे करचे जायना कसने चिंत कर नकाची एकादशी एक व्रत करा ताजेन तुमका कितलं बर जाता हे तुम्ही पळोवचे जाता फाल्यां कशी तुम्ही परांकची एकादशी आसा द्वादशी येवन घेऊन आमकां सांगना काल एकादशी केल्या फल मेळना म्हणून फाल्यां काही या नकाची थोडे समय वचो समय गेल तशीची तुमका दिसून घेण्यात येताले आता फाल्गुन एकादशी हांव आरंभ करता द्वादशी स्वामीला घेऊन विचारता तशी करच्या वत नकाची थोडे समय घेया समय जाल्या नंतर परिपक्व जाता तेन्ना तुमका अनुभव जाता की एकादशी व्रत केल्या निमित्तान म्हाका बर जाल्ला आसा म्हणून घेवन त्या निमित्तान सांगले की कोणाक हवनान तूं प्रवेश करचेक जायना कोणाक हे करचे असल्यार तांणी हे एक एकादशी अभियान तुम्ही सागर गांवांतल्यान आरंभ करा आणि तुमकां कळून बाकी समाजात लोक हे आरंभ जावो फाल्याक अमृत महोत्सवाक वज्र महोत्सवा संदर्भार हे एकादशी अभियान केले आणि आमगेल पळोवन अनेक लोकांना आरंभ केले म्हळ्यार कीर्ती तुम्ही घेयाची म्हळ्यार कित्याक म्हळ्यार वज्राक 3 रितीचो आसा वज्र एक प्रकाशमय स्पार्कल जाता ताजी लाईट दिसता एक दृढची मस्त घट्टी वज्रा जर कट करचे असल्यार तुमकां वज्र जावका दुसरो हाजेन ते कट करचेक जायना आणि तिसरें म्हळ्यार संपत्ती वज्र 3 एक प्रकाश आणि एक मस्त घट्टी आसा आणि एक कसन की म्हळ्यार संपत्ती सो आम्ही देवाला ह्याची प्रार्थना करताची की तुम्ही ह्या वज्र महोत्सवांत तुम्ही सहभाग जाल्ले निमित्तान वज्रा मणकेची तुमगे ज्ञान प्रकाशमय जावका देवाल बद्दल उत्तम ज्ञान तुमकां प्रकाशमय जावका कित्याक उत्तम ज्ञान असल्यार मात्र आमकां वैकुंठ लोकांक एंट्री प्राप्त जाता आणि दृढ वज्र कशी घट्टी आसा तशीची देवाल हंतू वैकेची दृढ जावन घेनु भक्ती आमकां जावका हे वज्र महोत्सव त्याची इंडिकेट करता आसा वज्रा म्हणके प्रकाश मेळका वज्रा म्हणके दृढ जावन घट्टी जावन गेल भक्ती देवाचेर आमी दवरका आणि ह्या ज्ञान भक्ती केले निमित्तान तुमकां सर्व लोकांक वज्रा म्हणके संपत्ती तुमकां प्राप्त जावका म्हणून आमी देवा लागीं प्रार्थना दवरताची म्हळ्यार किंतु इतल्यानी करत आसाची हाजेन कसन एक मेळटा केन्ना मेळटा आजी मस्त लोक आमगेले घेताच संतती प्रतिबंधक जाता आसा 7-8 वर्ष जाले संतती आमकां जाल्ली ना अशी मस्त लोक येताच आणि एक संतान प्राप्त करून घेवचे प्रत्येक दंपतीले कुटुंबाचे एक विचार कित्याक म्हळ्यार वंशाभिवृद्धी जावका हे योग्य कडेर आमी तांकां प्रश्न विचारचे तुम्ही डॉक्टराले गेलवे आणि तुम्ही तपासन केलवे कसने लोप दोष आसवे ना डॉक्टराले आमी गेल्ले स्कॅन केले उटू केले डॉक्टर उटूची सम आसा म्हणटा आसा जर सम असल्यार वयके संतान कित्याक ना जर सायंटिफिकली मेडिकली तुगेल शरीरान तू उठू समा आसा म्हणून घेनु स्कॅन रिपोर्ट डॉक्टर सर्टिफाय करून घेन सांगता जाल्यार वैकेची तुम कितें संतान जाता ना तुम्ही तर सायन्साचेर तितलो भरोसो दवरता आसाची हे केमिकल इतल्या प्रमाणार उरका आसा इतले हे उरका इतलो आसा हे आसा उठू आसा जाल्यार आणि 7 वर्ष जाल्यार संतान कित्याक जालना सायंटिफिकली करेक्ट आसा स्कॅन रिपोर्ट समा आसा बाकी रिपोर्ट समा आसा उठू समा आसतना कित्याक संतान जालना म्हळ्यार एक इतलो उठू सायन्सान तू उठूची सत्य जावन घेना आसल्यार वैकेची एक देवाल सर्टिफिकेट ना जाल्यार देवाल अनुग्रह ना जाल्यार वैकेची संतान जायना म्हळ्यार कितें आमी हे तुमकां सांगले कित्याक म्हळ्यार दंपती केन्ना येवन सांगता उठू समा आसा एक स्वामेल अनुग्रह जावका एक देवाल अनुग्रह जावका अरे बाबा सायंटिफिकली करेक्ट आसा तरी तू आमगेले कित्याक येता आसा कित्याक की म्हळ्यार केन्ना पर्यंत दैव योग ना तेन्ना पर्यंत संतान ना सायंटिफिक कितलेही करेक्ट असल्यार वैकेची केन्ना पर्यंत देवाले म्हालगड्याले गुरुले केन्ना पर्यंत आशीर्वाद ना कसने तरी एक मनस्ताप म्हालगड्याल कशें की म्हळ्यार केलो पंता श्राद्ध कार्य करचे ना
केन की करचे मन आयल तेन करचे ना लोप करचे ना कमीपण करचे तेन तांगेल वैके शाप जाल्यार तेन वैके संतान जायना ना देवाल कसं अवकृप असले रे तेन वैकेची संतान प्रतिबद्धक जाता ना केन्ना तरी तुमकां गुरु बल ना गुरुल शाप आसा गुरुल मनस्ताप आसा एक्सेट्रा कसं तरी असले तेन वैके सायंटिफिकली करेक्ट आसा मेडिकली करेक्ट आसा स्कॅन रिपोर्ट्स एवरीथिंग करेक्ट असल्यार वैकेची प्रतिबंधक जावन घेनाशिल्ली उठूची हे दैव योगाची तन्निमित्तानं देवाचेर विश्वास करचे तुम्ही एक कसकी एक फुलिश म्हणून तुम्ही लेख नाकाची देवाचेर आमी विश्वास करू का कित्याक म्हळ्यार ताणेच आमकां रक्षण करचे ताणें आमकां जन्म दिल्लो आसा आतां इतलें आमी उठू करताच बरे बरे कर्म हे ते उठू करताच आमी आतां कितें करता आमी एक तुमी सांगा तुमकां जन्म दिल्ले कोणे आवस बापून स्वता काय जन्म आयले हांवें तुमी ना टेक्निकली आवस बापून तुमकां जन्म दिलाय म्हळ्यार अर्थात कसं जालें स्वतः जन्माक आयिल्लें न्ही तुमकां दुसऱ्यान तुमकां जन्माक दिलो आवस बापून तुमकां जन्माक हाडलें म्हळ्यार जन्म दुसऱ्या निमित्तान तुमगेले जन्म जाले नांव कोण दवरलें नांव कोण दवरलें तुमी स्वता दवरलें हांव जन्मा येता मागेलें नांव हांवची दवरून घेता जाल्यार वे ना नांव कोण दवरलें नांव वेके आवस बापून की आज्जान की ना आनी कसं तरी एक तुम्ही रिलेशन खंय तरी लावून घेनू तुम्ही नाव दवरले अर्थात नाव वैके स्वतः दवरिल नाही जन्म वैके स्वतः जालील नाही नाव वैके स्वतः दवरिल नाही तदनंतर तुम्ही एज्युकेशन घेताच स्वतः घेतले कोण दिता एक आवस दिता घरान तू आणि जर शाळे गेल्यारी थंय टीचर दिता कॉलेजा गेल्यारी प्रोफेसर दिता PhD केल्यारी मेंटर दिता स्वतः तुमकां शिक्षण ना जन्म स्वतःचे नाही नाव स्वतः वैके तुम्ही करचे नाही शिक्षण त्या वैके नाही जॉब कोण दिता तुमकां डायरेक्ट जॉब मेळटा खंयची कंपनी वचका ताका एक इंटरव्यू दिवका ताणे कडेन जॉब दिले तुमकां जॉब मेळटा स्वतः ना हां हांव मागेले ओन बिझनेस करता पयशे कोण दिता एक बापून लोन दिवका ना बँकातून हाडका ना दुसऱ्या कडच्यान जाग घेवका तुमगेल काय स्वतः करचे जायना जॉब वैकेची बिझनेस वैकेची हे वैके तुम्ही दुसऱ्या कडच्यान घेताचे तदनंतर तुमकां मरण जाता मरण जाल्या नंतर तुमकां खांद्यार घेवन वतात तुम्ही स्वतः वतावे हे आज मरण जाल्यार हांव चमकून घेवन वता स्मशानाक केन्ना तरी जाल्या वे ना कोणकी चार व्यक्ती येवन घेनू तुका खांद्यार घेवन घेनू तुका घेवन वता अर्थात मरण जाल्या नंतर वैकेची स्वतः तुका कसनेची स्वतः कसने करचे तुगेले योग्यता ना उरो चार खांदे होर घेनू तुका थंय दहन संस्कार करचे अग्नी कोण करचा उज्ज कोण लायता स्वतः तो उठून घेन लावून घेन वापस न्हिदतो येतो ना कोणे तरी दुसऱ्याने येऊन गेलोची तुमकां अग्नी लावका पडता एक तू औरस संतान ना तो ना जाल्यार आनी कोणे तरी रिलेशनाचे कोणे तरी अर्थात जन्म वैकेची तुमकां स्वता काय ना नाव वैके तुम्ही स्वतः दवरचे तुम्ही करचेक जायना नाव तुम्ही दवरचेक जायना तुम्ही शिक्षण तुम्ही स्वतः करचेक जायना तुमकां जॉब तेही कोणकी दुसऱ्यानं दिवका तुमकां बिझनेस तेही कोणकी दुसऱ्यानं दिवका मरण जाल्या नंतर तुमकां घेवन वचचेक वैकेची दुसरो कोणे तरी येवका तुमकां अग्निसंस्कार दिवचे वैके कोणे तरी दुसऱ्यानं करका तर तुमगेल कसं नाही तर तुमकां करचेक एक अवकाश कसन की म्हळ्यार वज्र महोत्सवान तुम्ही कसन एक कर्म करताची त्याची पुण्य कर्म मात्र तुम्ही करचेक जाता बाकी खंयचेही तुमकां करचेक अवकाश ना कसने तुमकां करचेक एलिजिबिलिटी ना खाली तुम्ही करचे तसले हे कर्म येवन घेनू देवाक पळोवंक गेल्यार वैके पुरो आमी सांगनाच की उठू लोकांना हवन करका म्हणून आमी सांगनाच उठू लोकांना हे करका म्हणून आमी सांगनाच येवन घेनू हांग येवन देवाक पळोवन घेनू देवा प्रदक्षिण काण घेनू देवाक एक तू एक उपकार स्मरण केल्यार पुरो की देवा तुवें जन्म दिल्लो आसा वापस तुगेले सन्निधानान तुवें म्हाका आपुसून घेनू मागे करचे ना बरे कर्म करूसून घे करचे तसले ज्ञान दी म्हणून घेनू आमी देवाले केन्नाही
प्रार्थना करत उरका. हे पुण्यकर्म मात्र आमगेल वट्टू येत विना आणि कसनेची आमगे वट्टू याना. आता पुण्यकर्म केले री ताजे फल कशी जाता. हांग कसकी केला बा वज्र महोत्सवान तू हांवें एक हवन केले ना 2 हवन केले ताज्यान म्हाका कशी बर जाता म्हणचेक एकल्यानं अशी प्रवचन करताना अशी प्रवचना बशिलतना प्रवचनकारानं एक विषय सांगले. कसन सांगले की म्हळ्यारी की हांग बशील कोण कोण आसाच तांगेल मरण जाल्या नंतर कसनेची तांणी जोडील पैसे भांगर रुपये घर ना कसने जमीन कसनेची तुमगेल मरणानंतर घेऊन वच्चेक जायना म्हणून सांगले. ताणें स्टेटमेंट दिले. ते स्टेटमेंट दिले कुडे ना तो एकलो व्हड श्रीमंत थंय बशिलो. तो श्रीमंत थंय बशिलतना ताका कसन दिसलें की म्हळ्यार प्रवचनकार म्हाका पळोवन सांगले दिसता म्हणून ताणें आलोचन केलें. कडेरी हाका कसकी मागेल वेरी दोळ शिसता त्यातून म्हाका पळोवंक टार्गेट करून न्हू म्हाका सांगिल्लें उरतालें तूं कसने घेवन वचचें जायना एक्सेट्रा एक्सेट्रा म्हणून. सो ताण तेन्ना चड तितलें हें केलें ना. हाणें अशी कसकी सांगलें उरतालें. रात्री न्हिदेतना वापस प्रवचनकारालें उत्तर ताका उडगासाक आयलो. खरें वे मरणा नंतर हांव पयशे घेवन वचचें जायना वे. हांव केलेले भांगर रुपये हे उठून हांव कसं करचें. आत्मात्र वे मरणानंतर हांव कसं करचें. तागेल मना कसं नाशिल्लें की म्हळ्यार मरणानंतर वे हे उठूची तांणी जोडील उठूची घेवन वचका म्हणून तागेल प्लॅन आशिल्लें. बट ह्या प्रवचनकारान केन्ना एक त्या मात्यान तूं एक कीड सोडलें. ते एक केन्ना कीड सोडलें ताका एक कन्फर्मेशन जावंक आशिल्लें आतां हांव घेवन वचेत की घेवन वचचें जायना म्हणून. सो तातूंत ताणें एक एडवर्टायजमेंट घालें. एडवर्टायजमेंट कसन की म्हळ्यार की कोण म्हाका एक उपाय सांगता कोण म्हाका सोल्युशन दिता की मरणानंतर हांव जोडिल्ले पयशे भांगर रुपये हे उठूची घेवन वचचेक कोण म्हाका सोल्युशन दिता ताका हांव कसने एक व्हड बक्षीस दिता म्हणून सांगलें ताणें. उट्टू लोकांनी लेखलें हो मूर्ख कित्याक अशें कोणें तरी एडवर्टायजमेंट घालचें जातवे मरणानंतर मागेल वट्टूची पयशे भांगर उठू घेवन वचत आसले कसने उपाय सांग म्हळ्यार कोण कसं म्हणटा मूर्ख म्हणटा. मस्त दिवस जाले कोणेही आयिल्ल ना. कडेरी थोडे दिवस जाले नंतर एकलो येता आनी एकलो येवन ताका सांगता पळय एक ऑप्शन आसा तशी तूं केलें म्हळ्यार तूं जोडिल्ले पयशे भांगर रुपये हे उठूची तूं तुगेले घेवन वचचें जाता म्हणून न्हू ताणें एक ऑप्शन सांगलें. ताका मस्त खुशी जालें. फस्ट ताका हे विशय आयकल कुडेन मस्त खुशी जालें. म्हणले नंतर एक घेवन वचचें जात न्ही वे म्हणलें एक खुशी जालें. आतां कशी घेवन वचचें तें मुखावेल विशय. कडेर उपाय कशी सोल्युशन कसं नाही घेवन वचचें जाता कशी म्हणून ताणें विचारतना ते पळय आतां तूं जर अमेरिका गेले वा अमेरिका गेलो उरतलो जपाना गेलो उरतलो जर्मनी गेतलो खंय मलेशिया एक्सेट्रा एक्सेट्रा उठू कडेन गेलो तेन्ना सपोज तूं अमेरिका गेल्ला बा. अमेरिका गेलो तेन्ना तूं पयलीं कसन करता म्हणून विचारलें. कसन करता तुम्ही फर्स्ट अमेरिका गेल्यारी तुम्ही कसन करताची इंडियन रुपीज कसन आसा ते तुम्ही कसन करताची डॉलराक तुम्ही एक्सचेंज करताची. इंडियन रुपी अमेरिकान तूं वापरचेक जातवे वापरचेक जायना. कोणें तरी अथॉरिटी दिल्या वे कोणेही दिलना. कितलेय पयशे असो अंबानी असल्यार वयकेची इंडियन रुपीज ताणें कसन करका डॉलराक ताणें एक्सचेंज करून घेवका. तेन्ना त्या मनशान तशी सांगलें पळय तूं कसन कर की म्हळ्यार तुका मरण जाल्या नंतर पयलीं तूं खंय वता म्हणून कन्फर्म जावका न्ही. मरण जाल्या नंतर तूं खंय वता हांव स्वर्ग लोकाक वतालो म्हणून. बरें तूं स्वर्ग लोकाक गेल्यार इंडियन रुपी थंय चलतवे. स्वर्ग लोकान तूं इंडियन रुपी गांधी ताता नोट कसन इंडिया वापरता साची स्वर्गान तूं ते वापरचे जातवे गांधी नोट वापरचेक जायना. सो जर हे नोट वापर कसन करका तूं एक्सचेंज करका इंडियन रुपीज तुवें एक्सचेंज करून घेवका
आणि तुका स्वर्ग लोकांत एक्सचेंजाचे तुका उठूची मेळता म्हणून सांग. तर एक्सचेंज म्हण हांव कशी करचे कसन करका की म्हळ्यार तू जोड्डील पयशे कसन आसा पुण्य कर्माक तुवें खर्च करका. शाळेक दान करका, देवस्थानात दान करका, बरे पुण्य कर्म करका ना कसले तरी एक समाजाक उपयोग जावचो तसले तुगेले पयशे जर तुवें जर दिले म्हळ्यार ते पयशे कसन जाता की म्हळ्यार स्वर्ग लोकांत पुण्य कर्म मेळ्ळे हाका एक्सचेंज जाता आणि ते पुण्य कर्मान तू स्वर्गांत तुगेले पयशान आरामशीर तुवें जीवन करचेक जाता म्हण कुडेन त्या दिवसा तुल्यानच पळय जोड्डील पयशाचे उठोवची बरे 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 कामाक. हांगा देवस्थानांत हवन जाल्यार हांगा दिले, थंय कसकी एक अन्नदान आसा म्हणून घेवन थंय दिले, थंय आनी कसकी एक समाजाचे कोणाकी गरीब आसा ताका हेल्प जावका म्हणून थंय दिले. अशी करत 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 पुण्य संचय जाले आणि त्याची पुण्य संचय तुमकां लास्ट तुमकां उपयोगाक येत विना आणि कसनेची तुमगेले उपयोगाक येना. तसले पुण्य संचय करचे तसले अवकाशू सागर लक्ष्मी वेंकटरमण देवस्थानाच्या वज्र महोत्सवात संदर्भारी संपूर्ण सागरचे लोकांक तुमकां प्राप्त जाल्लो आसा. खरे जावन घेवन सांगता जाल्यार सागर म्हळ्यार कुडान आमकां कसन उदगास येता की म्हळ्यार ओशियन, इंडियन ओशियन, अटलांटीक ओशियन, पॅसिफिक ओशियन, कितें म्हळ्यार सागर म्हळ्यार अंतिम होड, समुद्राकिंत होड. रिवराचे न्हंय सुद्दां उठू समुद्रा वता, समुद्र उड्डा उठू खंय वता त्या उठूची सागराक वता, समुद्र उठू उठू सागराक वता. आता कसन की म्हळ्यार सागरा उद्दा उठूची मीठशी आसा कोणेच हे करना, किंतु सागरान जावचें तसले वज्र महोत्सव मात्र गोड जावन घेवन उठचे तशी तुम्ही करता. त्यातून असल एक महोत्सव तुमकां मेळ्ळो आसा आणि हे एक महोत्सवा निमित्तान एक कसन की म्हळ्यार ज्या लोकांनी 1966 ज्या लोकांनी आमगेले परमगुरू स्वामेल वटू हांगा प्रतिष्ठापन केले आज तांणी हांगा नाच उरताले, किंतु हे एक 60 वर्षाचे एक उडगासा निमित्तान वज्र महोत्सव करता आशिल्ले निमित्तान आमके एक संतोष कसन की म्हळ्यार आमगेले परमगुरूल नाव आमगेले परमगुरूल स्मरण हे एक निमित्तान प्रतिनित्य घडची तशी जाता म्हणले एक आमकां संतोष आसा. कितें की म्हळ्यार जर आतां महोत्सव करनाशिल्ले म्हणले का कोणाक गोतू खंयच्या स्वाम्यान केन्ना प्रतिश्ठ केल्ले कसन केल्ले कोणाक गोत आशिल्ले. आतां वज्र महोत्सव म्हळ्यार कुडेन तेन्ना 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 आमगेले परमगुरू नांव येता, हे स्वाम्यान प्रतिश्ठ केले, हे स्वाम्यान प्रतिश्ठ तांगेले उडगास कोण तरी तरी तुमकां फल मेळ्ळो. आमगेले मेळना जाल्यार तांगेले तरी मेळ्ळा जाल्यार तुमकां मेळ्ळो. आमी तरी आत्ता आयले, आमी तरी आत्ता पिठेर आयले, किंतु आमगे किंता महान जावन आशिल्ले तसले परम गुरू नामस्मरण तांगेले एक चिंतन केले निमित्तान तांगेले निमित्तानच तुमकां बर जावं म्हणून हे संदर्भार आमी आशिर्वाद करच्याक आमकां मस्त खुशी जाता. त्या न्हंयशीची मस्त तेन्ना त्याग केले परम गुरू स्वामीन वैक्याची हांगा येवचेक वचचेक मस्त तितलो त्रास आसा. तर हे एक वज्र महोत्सवा निमित्तान तांगेले उडगास जाता आशिल्ले म्हण हेचीच आमगेले एक स्वार्थ आमगेले वैक एक स्वार्थ आसा. कशें की म्हळ्यार आमगेले एक परम गुरुले उडगास जात न्ही. आतां महाकुंभ मेळ इतले लोक गेले कोणाक गोत आशिल्ले पयले फेब्रुवारी 12 पर्यंत कांय गोत ना, जानेवारी 12 पर्यंत कसनय गोत ना. महाकुंभ मेळ म्हळ्यार कसने कुंभमेळ कशी जाता कितले वर्षा नंतर आयले 140 बट हे केन्ना ताजे बद्दल प्रचार जाले. महाकुंभ मेळ 144 वर्षा पयलीं येता एक्सेट्रा 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 म्हण कडेन जाले नंतर एक कसन संतोष कसन की म्हळ्यार खंयच्या वर्षाक तुमगेले हे एक सागर गांवांत लक्ष्मी वेंकटरमण देव हांगा स्थापन जाले तितले संख्येचे 1966 66 कोटी लोक महाकुंभांत तांणी स्नान केले म्हणून घेवन आज येता आसा. सो आमी आमगेले स्वामी केन्नाय सांगता 66 देवस्थान सागरच्यांक म्हणून घेवन. सो 1966 65 की 66 66 तुमगेले स्थापन वैकेची 1966 देवस्थान संख्ये वैकेची 66 महाकुंभ मेळान स्नान केले वैके 66. सो इतलेक अवकाशू तुमकां मेळयलतना तेचे आमी सांगले महाकुंभ मेळ जानेवारी 12 पर्यंत कोणाक गोत ना. कसन ते कितले वर्षा नंतर आयले खंयचे गुरू खंय आयलतना कसन आहे कितें लवलेश गोत ना. आतां उट्ट लोकांक गोत आसा आनी थोडे दिवस कडेर आनी विसरता आनी वापस नाशिका केन्ना उडगास येता पळया
आणि वापस त्यांना उडगासा घेता हा नाशिक कुंभमेळा म्हणून त्यांना आणि वापस चाल जाता. सो जर ते कुंभमेळ कर ना जिल्हा असल्यारी आमक ह्या विषय कळत आशिल्ले. सामान्य जनांक 66 कोटी थंय वचून संगमांत स्नान करता आशिल्ले. इतलो प्रचार जायना जाल्यार असल्यारी त्याचे महत्वाची आमक कळना जालें. जर तुम्ही वज्र महोत्सव प्रतिवर्ष जात मुरे तशी कर्या म्हळ्यार असल्यारी आमगेल परम गुरून केलेले तसले एक प्रतिष्ठापनाचे उडगासू याय ना जात आशिल्ले. किंतु आत्ता 1 वर्ष पर्यंत आमगेल परम गुरू स्वामीला उडगास करत असले क्षेत्र आमगेल सागरगाव जाता म्हणल्याची आमके एक अभिमानू आणि आमकांही संतुष्टीत आसा की आमी हांग घेवन गेलो आरंभाचे एक शुभारंभ आयच्या दिवसाक चालन जाल्लो आसा. आनी चड समय आमी घेनाची. मस्त लोकात बसले, केलो लोकांक बोर जाल्ले उरताले, केलो लोकांक न्हीद येता आशिल्ली उरताले कित्याक म्हणून मस्त विळंब जाल्लो आसा आनी देवाला आरती वैकेची जावची आसा. किंतु आयच्या दिवसाक सभा कार्यक्रमांतू अत्यंत श्रद्धा भक्तीपूर्वक जावन इतले वेळ पर्यंत संयम जावन गेनू उट्टू लोकाले कार्यक्रमाक चंदायरे तुम्ही चलून दिवच्याक तुम्ही सहकार केले बद्दल आमी संतोष व्यक्त करताची. देव सगळ्यांक बर घडवो. तुमगेल्या घरांतू तुम्ही करता आसले उद्योग व्यवसायांतू विशेष जावन गेनू आमगेल्या लक्ष्मी व्यंकटरमण देवालयाचे प्राकारांतू आढळित मंडळी तांगेले वैयक्तिक जीवनांतू आईल तसल समाज बांधव तांगेल वैयक्तिक जीवनांतू आणि आमगेल्या ह्या सागर गावांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदतुर्का आणि मुक्काविले 1 वर्ष 360 दिवसू अत्यंत 365 दिवसू अत्यंत भव्य रीतीर जावो. नित्य निरंतर गुरु स्मरण व्यंकटरमणाल स्मरण जता उरो जलील तितले आणि कसन की म्हळ्यार जलील तितले देवाले थोडे ज्ञानोदय करचे प्रयत्न करा. 1 वर्ष हो व्यंकटरमण कोण, कित्याक चक्रशंक धारण केल्लो आसा, कित्याक तो हांगायलो आसा. आता जर तुमकां विचारले तुगेल बापसूल बद्दल म्हाका 4 गुण सांग म्हळ्यार सांगचे जातवे विथ प्रूफ सांगचे जात न्ही वे देवाल बद्दल. जर तुम्ही देव करुणामूर्ती सांग कशी करुणामूर्ती, देव हे केलो कशी, ज्ञान ना कोणकी सांगले गोत्त आसा बट ते कशी त्याची यथार्थ ज्ञान जर आमकां जर प्राप्त जाल्यार मात्र तेन्ना आमकां मोक्ष मेळटा. कोणकी एकल्यान सांगलाय हे जलकुडन हे हां चिंतन करका विष्णू सर्वोत्तम वायू जीवोत्तम म्हणून आमी उठू सांगताची. आता सर्वोत्तम प्रतिपादन कशी करता तुम्ही. फाल्यां तर तुमकां प्रश्न विचारले विष्णू सर्वोत्तम मुळे कशी तुम्ही सांगताची. कसं नाही तरी एक तुमगेला आधार जाव का न्ही. आज जर तुमगेल बापसूचेरी तुगेल बापूस मस्त श्रेष्ठ तो करेक्ट टायमाक किंमत दिताल म्हळ्यार तेन्ना तुमी कसं सांगता फाल्यां सकाळी थंय राब तूं कॉर्नराक थंय तुल्यान पळय 8 घंट्या मागेल बापाय फाल्यां अंगडी ओपन करत की ना पळय तेन्ना तुका कळटा मागेल बापूस कितले समयाक महत्व दिता म्हणून तुमी प्रूफ करचे जाता. तशीची आमी देवाल वैकेची ज्ञान ना देवाल विष्णू सर्वोत्तमत्व वैकेची अशी प्रतिपादन करता. देव अशी म्हळ्यार अशीची, देव अशी आमकां करुणामूर्ती म्हळ्यार अशी करुणामूर्ती. देव सर्व जगाकची श्रेष्ठ जावन आशिल्लो तसल देव म्हळ्यार आमी प्रतिपादन करता तसल ज्ञान आमगेले गुरका. कोणकी आतां आवस बापू सांगता अरे देव हो तिरुपती आयिल्लो हे करचे आयिल्लो अशी सांगल्यार जायना. कित्याक आयिल्लो ताजे मागशी कसन एक योग्य ज्ञान आसा त्या वैकेची चिंतन करका. तुमगेल व्यंकटरमण देव आशिल्ल्या निमित्तान व्यंकटरमण देवाल बद्दलची व्यंकटरमण महात्म्य व्यंकटेश महात्म्य जाल्यार वाचिल्यार वैके पुरो तुमकां देवाल बद्दल यथार्थ ज्ञान. खंयचे देवा तुम्ही उपासन करता त्या उपासन करता देवाल बद्दल तरी एक ज्ञान उरो. बाकी दशावतार हे त्यांनी आसा ना म्हणा ताजे वैके तुम्ही चिंतन करका. किंतु मुख्य जावन गेले प्रतिनित्य तुमगेल्या मोबायलान तूं प्रतिनित्य हे स्तोत्र हे ते व्यंकटेशालेच स्मरण करता आशिल्लो त्या व्यंकटरमणाल मात्र तरी एक ज्ञानोदय तुमकां संपूर्ण जाल्यार ज्ञान भक्ती वैराग्य हे तिनी प्राप्त जाल्या निमित्तान मोक्ष प्राप्त जाता. आणि चड आमी समय घेनाची. वापस तुम्ही इतले सहकार केले बद्दल आमी संतोष व्यक्त करताची. आणि देव सगळ्यांक पुनः बर घडोवो म्हणून रामदेव वीर विठ्ठल तशीच व्यंकटरमण चरणारविंदांत आमी प्रार्थना करीत आमगेला आशीर्वाद परभाषणाच्या आमी मंगल घडयताची. श्री